योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मागील काही दिवसांपासून असं सांगण्यात येत आहे की हप्ता आज जमा होणार, हप्ता उद्या जमा होणार, काल पैसे जमा झाले, आज पैसे जमा झाले, परंतु प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे आता नेमका लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि बहिणींना देखील हप्त्याची प्रतीक्षा आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींना देखील घर खर्चासाठी किंवा इतर खर्चासाठी पैशांची गरज असते। आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला पैसे जमा केले जात असतात, परंतु मागील साधारणतः 2 ते 3 महिन्यांपासून हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला फारच उशीर या ठिकाणी लागत आहे। आता सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत असल्यामुळे बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे, परंतु आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता काही कारणास्तव राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। आता सरकार काय करत आहे तर बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे। आता बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हप्ते या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत। काही बहिणींच्या खात्यावरती आता 3,000 रुपये जमा होणार आहेत, तर काही बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये। आता बऱ्याच बहिणींना असा प्रश्न पडला असेल की कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होणार। तर बघा, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये जमा होतील। आता त्यानंतर 6,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार तर ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता 6,000 रुपये जमा होणार। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले तर अशा बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार, म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा होणार। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता आणि 18वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या बहिणींच्या खात्यावरती काही कारणास्तव जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता अशा पद्धतीने एकूण 6,000 रुपये जमा होणार। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर काही बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि काही बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये आता जमा केले जाणार। आता पैसे तर जमा होणार, रखडलेले सर्व हप्ते खात्यावरती जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल, परंतु हे जे नेमके हप्ते आहेत हे कधी जमा होणार म्हणजेच की आता रखडलेले हप्ते आणि सध्याचे हप्ते हे सर्व हप्ते नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे, जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता, जानेवारीचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून अखेरकार आता बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार अशा पद्धतीची बातमी आहे। आता काही बहिणींच्या खात्यावरती 3000 जमा होतील, तर काही बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये जमा होतील। कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3000, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आता बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जमा झाले नसल्यामुळे आता हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी पैसे येण्याची अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही। त्यामुळे आता हप्त्यांचा कालावधी कधी जाहीर होईल, आमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होतील याकडे आता बहिणींचे लक्ष लागले आहे। त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेमध्ये KYC पूर्ण केलेल्या आणि निकषामध्ये बसणाऱ्या बहिणींच्याच खात्यावरती पैसे जमा होतील। ज्या बहिणींच्या वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसेल, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। जर तुमची KYC पूर्ण असेल, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसेल, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा होणार, किती रुपये जमा होणार, तर बघा, जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती एकूण 18 हप्ते जमा झाले असतील, तर आता तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपये जमा होणार। आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये जमा होणार, तर बघा, समजा जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती काही कारणास्तव नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, म्हणजेच की मागील काही साधारणतः 2 हप्ते जर रखडले असतील, तुमचे देखील 2 हप्ते रखडले असतील, म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता जर तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल, तर आता तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा होणार, 18वा हप्ता जमा होणार, तसेच जानेवारी महिन्याचा 19वा आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता अशा पद्धतीने 6000 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घ्या। परंतु हप्त्याच्या लाभासाठी KYC असणे आवश्यक आहे। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्य सरकारने KYC करणे अनिवार्य केले आहे। त्यामुळे तुमचे जर KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। तसेच सरकारने म्हणजेच की बहिणींसाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या, तर अशा बहिणींना KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी सरकारने संधी दिली असून 31 मार्चपर्यंत मुदत देण्यामध्ये आली आहे। त्यामुळे ज्या देखील बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या असतील, तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। KYC मधील चुका दुरुस्त करून तुम्ही तुमची KYC पूर्ण करा। तुमची KYC पूर्ण असेल, तुम्ही जर KYC पूर्ण केली असेल, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होतील। 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जातील। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर मी तुम्हाला सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। आता ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसतील, म्हणजेच की ज्या बहिणींच्या वार्षिक म्हणजेच की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, म्हणजेच की तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसेल, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि जर तुमची KYC पूर्ण असेल, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता तुमच्या खात्यावरती 3000 जमा होणार का 6000 रुपये जमा होणार, हे तुम्हाला समजलं असेल। म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की 19वा आणि 20वा हप्ता जमा होईल। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता,
तर अशा बहिणींनी जर EKYC पूर्ण केली असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता, 19वा हप्ता आणि 20वा हप्ता म्हणजेच की 4 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा केले जातील। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, ज्या घरी 4 चाकी वाहन नसेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी EKYC पूर्ण केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही हे तुम्हाला समजलं असेल। आता बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करताना अनेक लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या। या चुका सुधारण्यासाठी संधी आता देण्यामध्ये आली असून 31 मार्चपर्यंत EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने मुदत दिली आहे। चुका दुरुस्त झाल्यानंतर महिलांना रखडलेले 4 हप्ते एकत्र दिले जातील। डिसेंबर, समजा या ठिकाणी नोव्हेंबर हप्ता असेल, डिसेंबर हप्ता, जानेवारी आणि फेब्रुवारी हप्ता, अशा पद्धतीने एकूण 6,000 रुपये खात्यावरती जमा होतील। जर तुमच्या EKYC मध्ये काही चुका झाल्या असतील तर EKYC मधील चुका दुरुस्त करा। जर तुम्ही EKYC मधील चुका दुरुस्त केल्या, तुमची EKYC पूर्ण झाली असेल तर आता तुमच्या खात्यावरती सर्व हप्ते जमा होतील। जर मागील काही हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचे नवीन हप्ते अशा पद्धतीने सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती एकत्र जमा केले जातील। त्यामुळे भरीव अशी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता सर्व जी माहिती आपण बघितली आहे ती पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, आता खरं तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल जर बोलायला गेलं तर जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे हा म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्येच वितरित होणं अत्यंत आवश्यक होतं आणि जानेवारी महिन्याच्या अखेरीस जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप देखील केला जाणार असल्याचं सांगण्यामध्ये येत होतं। परंतु त्यातच 28 जानेवारी या दिवशी एक धक्का देणारी घटना घडली, म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं। आता राज्याचे जे अर्थमंत्री होते ते अजितदादा होते, त्यामुळे अजितदादा यांच्या निधनामुळे निधी मंजुरीवरती, समजा जी शासकीय प्रक्रिया असते या शासकीय प्रक्रियावरती थोडाफार म्हणजेच की काही परिणाम म्हणजेच की झालेला असू शकतो किंवा जी प्रक्रिया असते ती रखडली सुद्धा असू शकते। म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर 28 जानेवारी या दिवशी अजितदादा यांच्या निधनामुळे म्हणजेच की महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला होता। महाराष्ट्राची मोठी हानी या ठिकाणी झाली आहे। आता अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं ते अर्थ खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलं असल्यामुळे आता पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। अर्थ खातं म्हणजे काय, तर अर्थमंत्री ते खातं असतं। म्हणजेच की आता कोणत्याही योजनांचा जर निधी वितरित करायचा असेल, समजा जर लाडकी बहीण योजनेचा विचार केला तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता जर वाटप करायचा असेल तर त्याकरिता अर्थमंत्र्यांची सही असणे आवश्यक असते। त्यामुळे अर्थमंत्री या ठिकाणी अजितदादा होते आणि अजितदादांनी सही केली तरच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते। परंतु आता अजितदादा यांचं निधन झालं आणि अजितदादा यांच्या निधनानंतर अर्थ खातं ते आता मुख्यमंत्र्यांकडे गेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। ज्या बहिणींच्या EKYC मध्ये काही चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करा। तुमची EKYC पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। जर तुमची EKYC पूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले होते तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारीचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता, 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये जमा होतील। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती समजा EKYCच्या काही चुकामुळे किंवा EKYCच्या कारणामुळे ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींनी EKYC पूर्ण करावी। EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करावी। तुम्ही EKYC पूर्ण केल्यानंतर मग रखडलेले हप्ते आणि सध्याचे हप्ते अशा पद्धतीने सर्व हप्ते एकत्र जमा केले जातील। समजा तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा होणार आहे, 18वा देखील जमा होणार आहे। तसेच आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि
फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणार आहे, म्हणजेच की 6,000 रुपयापर्यंतची रक्कम ही खात्यावरती जमा होईल. काही बहिणींच्या खात्यावरती 3,000, काही बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये अशा पद्धतीने रक्कम जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असं देखील सध्या सांगण्यामध्ये येत आहे. आता सध्या जर म्हणजेच की सध्याचीच परिस्थिती जर बघायला गेलं तर बघा, अद्याप देखील सरकारने अधिकृतपणे हप्ता वाटप करण्याची घोषणा केली नाही. आता सध्या बऱ्याच बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की पैसे आज जमा झाले, पैसे आज जमा होणार, आज हप्ते जमा होणार, काल पैसे झाले. तर बघा, ह्या सर्व बातम्या खोट्या आहेत, कारण की अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा झाला नाही. आता नेमका हप्ता कधी जमा होणार, तर याच फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. बहिणींच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले नसले तरी साधारणतः 20 ते 25 तारखेपर्यंत, म्हणजेच की 20 ते 25 फेब्रुवारीपर्यंत सर्व रखडलेले हप्ते जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. परंतु ज्या बहिणींची EKYC पूर्ण नसेल, EKYC मध्ये चुका असतील, तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी EKYC करणे सरकारने अनिवार्य केले आहे. ज्या बहिणी EKYC पूर्ण करतील, ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, परंतु बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारीचा पण हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे. आणि जर काही रखडलेले हप्ते असतील, म्हणजेच की ज्या बहिणींचे मागील काही हप्ते रखडले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते देखील आणि सध्याचे देखील हप्ते एकत्र जमा केले जातील. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. साधारणतः 20 ते 25 तारखेपर्यंत पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.